कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सर एक मग सगळ्यांना सांगतो की या प्रकरणाची शासनाकडे आम्ही पूर्णपणे अहवाल पाठवलेला आहे, ती प्रोसेस चालू आहे, त्यामुळं आता आम्हाला काही त्याच्याविषयी बोलता येणार नाही। सर 10 लाख रुपये मागितले होते, पूर्ण माहिती दिली पाहिजे। तुमचं हे काम आहे, तुम्ही अर्धवट पाहिजे, हे खरं आहे हे खोटं आहे, त्यांना बोलू द्या आता। सर स्पेसिफिक आरोप आहे 2 मिनिटे व्हायरल झाली त्याच्यावर 10 लाख रुपये डिपॉझिट करा इन्स्पेक्टर साहेब त्यांना बोलू द्या की 10 लाख रुपये मागितले डिपॉझिट करा। सर हे सर आपण एक विषय पाहतोय, दीनानाथ हॉस्पिटल, दीनानाथ हॉस्पिटल, हॉस्पिटलचा धिक्कार असो, धिक्कार असो। सांगितल्याप्रमाणे दीनानाथ रुग्णालय आता शासनाकडे त्याचा पूर्ण अहवाल देत आहे। त्याच्यावर शासनाची जी त्यांना माहिती हवी ती पूर्ण दिल्याशिवाय याविषयी आता आम्हाला काही बोलता येणार नाही। तरी सुद्धा दीनानाथ रुग्णालय याविषयी माध्यमाला योग्य माहिती दे। मी एवढंच सांगतो आता याविषयी आता कारण हा विषय तसा मेडिकल संबंधी गुंतागुंतीचा आहे। आता पूर्ण माहिती दीनानाथ रुग्णालयाची शासनाला गेलेली आहे, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला योग्य ते निवेदन देऊ। चौकशी झाली का? आणि ते पण पेशंट समोर मागणी केली, त्याच पेशंटला टेन्शन घेतलं। मला वाटतं मी स्पष्ट केलेलं आहे। मुख्यतः 10 लाख रुपये डिपॉझिट करा। मी आता परत हेच स्पष्ट करतो की जी माहिती आलेली आहे ती दिशाभूल करणारी अर्धवट आलेली आहे। पूर्ण माहिती दीनानाथ रुग्णालय याविषयी त्याची भूमिका लवकरच स्पष्ट करेल। सर ही तुमची प्रोसिजर आहे का? सर ही तुमची प्रोसिजर आहे का? तुम्ही मागता का नेमकं खरं काय आहे? कारण जे सांगितलं जाते त्या संदर्भात तुमची बाजू ही समोर येत नाहीये, तुम्ही अर्धवट सांगताय। आरोप 10 लाख रुपयाचा, आपली स्टँडर्ड प्रोसिजर काय? किती पैसे भरून आपण रुग्ण ऍडमिट करून स्टँडर्ड प्रोसिजर सांगा सर। मी आता एवढंच सांगतो तुम्हाला, तुमच्या ज्या शंका आहेत, जे तुमचे प्रश्न आहेत, ह्याच्याविषयी आमची योग्य ती भूमिका जी आहे ती लवकरच स्पष्ट केली जाईल। आता याच्याविषयी काही बोलू शकत नाही। रुग्णालयाकडनं योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत आम्ही दिली जाईल। यामध्ये रुग्णालयाची बदनामी होते, त्यामुळे तुम्ही लवकरच दिली जाईल। राज्य सरकारला अहवाल केलाय तुमचा? राज्य सरकारला